शेतकरी बांधवांनो बघा, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते हे आपल्याला पायरीला कीटकाची ही सगळी अवस्था दिसत आहेत। या ठिकाणी हे जर पाहिलं तर ही कापसाची ग्रोथ बाजूला काढली आम्ही आणि आतमध्ये जे आहे ते अशा प्रकारची जी आहे ते हे अंडी जे आहे ते आपल्याला दिसत आहेत। आता हे अंड्यातून निघालेले कीटक जे आहे ते अशा पद्धतीने जे आहे ते छोटे छोटे कीटक दिसतात आणि हे नंतर कात टाकतात। आता हा कीटक कात कशी टाकतो तर बघा, जसा साप कातीन टाकतो तसा आता बघा ह्याची ह्यानं खालची जी आहे ते कात टाकलेली आहे आणि तो आता प्रयत्न करतोय असं थोडंसं हलून जे आहे ते त्याची जुनी कातीन टाकून तो पुढे निघण्याचा। मामा त्याला नवती दिसाली का त्याची, त्याला हलवा थोडं आहे का नाही। हे इकडचं कोपऱ्यातलं एकदम फ्रेश तो कीटक दिसतोय। तर ही जी आहे ही म्हणजे कुठलाही कीटक जो आहे तो कात टाकून जे आहे ते त्याचं एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये जे आहे ते रूपांतर होत असतं। आणि मग आता जे काही IGR जे काही आलेले आहेत, इनसाइड ग्रोथ रेग्युलेटर आपण म्हणतो, तर ते ह्याच्यासाठीच आहेत की ही जी काही पद्धत आहे किंवा ह्याची कात टाकायची जी काही प्रक्रिया आहे तर ती त्या ठिकाणी जे आहे ते तो IGR जो आहे कीटकनाशक जे आहे ते त्या ठिकाणी खंडित करतो आणि मग ते एक डायनेसी सगळं जे काही आहे तर हे बंद पडल्यामुळं हे बघा कसा चालला आहे तो आणि त्यानं ही कातीन जी आहे ते त्या ठिकाणी आता सोडायचं काम जे आहे ते तो करत आहे। बघा सध्या महत्त्वाचा विषय जे आहे ते आपल्या गेल्या वर्षीसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आउटब्रेक झाला होता आणि पानं पिवळे जे आहे ते आपले पडले होते। तर थोडंसं ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं सर्वांनी जे आहे ते काळजी जी आहे ते आपण घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। दुसरं पोक्का बोईंग आला आहे, पोक्का बोईंगसाठी सुद्धा अमिस्टर टॉप जे आहे ते आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो। एकरी 200 मिली आपण या प्रमाणात जरी घेतलं तरीसुद्धा पोक्का बोईंगचं सुद्धा ह्या अवस्थेमध्ये आपण नियंत्रण जे आहे ते त्या ठिकाणी करू शकतो।